श्रीरामपूर शहरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे। काही दिवसांपूर्वी या पूर्णाकृती स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते। त्यानंतर आता संबंधित विभागाकडून स्मारकाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी प्राथमिक कामे सुरू करण्यात आली आहेत। या ठिकाणी यापूर्वी असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा विधीपूर्वक हटवण्यात येऊन अर्धाकृती पुतळा लुंबुनी बुद्ध विहार येथे ठेवण्यात आला असून पूर्णाकृती स्मारकाच्या उभारणीसाठी जागा तयार करण्यात येत आहे। स्मारकाच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या पूर्ततेसाठी परिसरात बोरिंग घेण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे। या कामाचा शुभारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या हस्ते आणि भीम अनुयायांच्या उपस्थित करण्यात आला। यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन यांनी सांगितले की श्रीरामपूर शहरात उभारले जाणारे हे पूर्णाकृती स्मारक समाजासाठी प्रेरणादायी ठरेल। तसेच या कामात समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले। गेली 3 दिवसापूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं भूमिपूजन झालं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचा जो अर्धाकृती पुतळा होता तो या ठिकाणी सन्मानपूर्वक काढून लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर आज या ठिकाणी बोर आणून बोरचं या ठिकाणी बोर घेण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी बांधकाम स्मारकाचं बांधकाम होण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, तर या ठिकाणी आज बोर आणून त्या ठिकाणचं काम चालू झालेलं आहे। उद्या देखील या ठिकाणचे जे झाडं आहे ते झाडं देखील या ठिकाणी तोडण्यात येणार आहे। तर मी या ठिकाणी बोरवाल्याबरोबर चर्चा केली, तो बोरवाले म्हणाले साधारण 8-8:30 वाजता या ठिकाणी पाणी लागलं पाहिजे। तर माझी या ठिकाणी भीम सैनिकाला विनंती आहे का साधारण 8-8:30 या ठिकाणी आपल्या बोरला पाणी लागणार आहे। तर सर्व भीम सैनिकाला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहावं, असं या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीनं विनंती करण्यात येत आहे। धन्यवाद। जय भीम। श्रीरामपूरमध्ये उभारले जाणारे हे स्मारक भीम अनुयायांसाठी अभिमानाची बाब ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। याविषयीचा भीम प्रहार न्यूज मराठीने घेतलेला आढावा। बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।